5 मिनिटं, कारण हॉलच आपल्याला शेवटी मोठं आहे, आपण दुसऱ्यांच्या भविष्यावर आहोत, त्यामुळे जास्त बोलता येणार नाही. आपण सर्व या ठिकाणी बऱ्याच वेळपासून बसून आहोत. सर्वप्रथम महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, राजेश्री शाहू महाराज, क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, तुकाराम महाराज, सर्व महामानव ज्यांनी या समाजाला मार्ग दाखवला, माणूस म्हणून जगण्याचा मार्ग मोकळा केला, सर्व महामानवांना मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. आज आपण या ठिकाणी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती आहे. 14 एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची जयंती, आणि म्हणून बहुजन रिपब्लिकन एकता मंचची स्थापना आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त 11 एप्रिलला केली. त्याचं महत्त्व लक्षात घेता, आणि महात्मा ज्योतिबा फुले टू बाबासाहेब आंबेडकर असा हा जयंती समारंभाचा शुभारंभ आज आपण या ठिकाणी करतोय. आणि या कार्यक्रमाला एवढं ओव्हरडोस झाला, रक्षक साहेब आज तुम्ही जास्तच टॉनिक घेऊन टाकलं सर्व लोकांनी. हे लोक आता म्हणजे हा संयमाने त्यांनी ऐकलं, मला तारीफ आहे. कारण सिनेमागृहामध्ये गेलं तर 3 तासाचा सिनेमा असतो, पण मधात इंटरव्हेल पण असते. पण आता 3 तासहून जास्त झाला वेळ आणि मधात इंटरव्हेल दिला नाही, तरी पण हे इतक्या संयमाने बसून आहेत. खरं यांचं कौतुक आहे. आणि ही खरं वैचारिक आज या ठिकाणी मंच आणि वैचारिक माध्यमातून आज आपण खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांची जयंती साजरी करते, असं माझा या ठिकाणी विश्वास व्यक्त करते. आजच्या या कार्यक्रमाला खरं म्हटलं की उद्घाटक कोणी असावं. आता आपण समजा मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाचं असं म्हणतात की ताईंनी तर एखादा गडकरी साहेब किंवा एखादा देवेंद्र फडणवीस ते कोणाला तरी बोलवे बहुजन रिपब्लिकन एकता मंच उद्घाटन करायला. नाही, त्यांची गरज नाही. आज खऱ्या अर्थाने बहुजन रिपब्लिकन एकता मंच उद्घाटक कोण असावं याच्यावर आम्ही चिंतन आणि मनन केलं. आणि एखाद्या गौण समाजाचं व्यक्तिमत्व ज्यांनी नागपूर शहर स्थापन करण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, त्यांचे वंश म्हणून आज आपण इथे वीरेन शहा श्रीमंत गुण राजे साहेब यांना उद्घाटक म्हणून या ठिकाणी आमंत्रित केलं. आणि मला आनंद होत आहे आपण इथे आला. हे बघा, आपण जास्त बोलण्यात काय अर्थ नाही, इथे सिम्बॉलिक आहे. एव्हरीथिंग इज व्हेरी सिम्बॉलिक. या ठिकाणी सर्व बहुजन समाजाच्या नेत्यांना आमंत्रित करणे हे पण हिमतीचं काम आहे, इतकं सोपी नाहीये. बहुजन समाजाच्या लोकांना या, बोला, बाबासाहेबांवर बोला, महात्मा ज्योतिबा फुलेंवर बोला. हे काही साधी सर्कस नाहीये जशी तुम्हाला वाटत असेल. आणि यांना एकत्रित आणणं, आणि त्यामध्ये मला फार आनंद झाला की डॉक्टर कुणाल पडोळे सारखे तर युवा आलेच आहेत, पण या ठिकाणी प्राध्यापक पंकज कुरडकर साहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुलेवर इतकं सुंदर त्यांचं भाषण होतं. आम्ही इथे सर्व रेकॉर्डिंग करत आहोत आपलं भाषण. महात्मा ज्योतिबा फुलेंवर जे आपण बोललात अभ्यासपूर्ण, खऱ्या अर्थाने आपल्याला बोलल्याबद्दल वंदनाला पण या ठिकाणी धन्यवाद देऊ. आपण महात्मा ज्योतिबा फुले बद्दल बोलले, आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांबद्दलही सांगितलं. आणि दोघांची कनेक्टिव्हिटी म्हणजे एखादा महामानव हा कसा महात्मा ज्योतिबा सोबत जोडलेला आहे, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब हे आपल्या भाषणातून आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी विकास महात्मे साहेब येऊन गेले, पद्मश्री पुरस्कार त्यांना प्राप्त झालेल्या वेळात वेळ येऊन ते इथे बोलून गेले. त्यासोबतच या ठिकाणी माननीय दिलीप खोडके साहेब बोलले, अध्यक्ष मराठा महासंघाचे ते अध्यक्ष आहे. आपण खरं म्हटलं की थोडं उशीर आला, पण आपण इथे आला आणि मराठा समाजाचं आंदोलन ज्या पद्धतीने या संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे, त्या आंदोलनाला बघितल्यानंतर आम्हाला सुद्धा एक ऊर्जा प्राप्त झाली. आपली मराठा लोकांना आंदोलनाच्या
मागणी आहे त्याकरिता लाखोच्या संख्येने शिस्तबद्ध असे मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रात निघाले. सुप्रीम कोर्टात आपण गेलेले आहे, आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. ते बघा, हा लढा असतो. मला काय मिळालं तो नंतरचा भाग आहे, पण मी समाजाला एकत्रित करून आपली शक्ती मी शासनाला दाखवू शकतो. हा लढा त्या ठिकाणी झालेला आहे. मला नेतृत्व करायची गरज नाही माझ्यासारख्या व्यक्तीला. आम्ही तिथे एक आपले शिपाई म्हणून, आमचा समाज त्या मोर्चाचा एक शिपाई म्हणून आपल्यासोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावेल असं या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं. आपण आमचे आदर्श आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते की या रक्षक साहेबांनी जेव्हा बोलले तेव्हा तुम्हाला खूप आनंद झाला. बायांबद्दल ते बोलत होते, तुम्हाला फार बरं वाटलं. आणि रक्षक साहेब जे आहे ते बघा, ते काय तुम्हाला जे आहे ना, तुम्हाला थोड्या डोक्यामध्ये भरलेलं आहे काय की आम्ही 100% आंबेडकराईत, दलित समाज आंबेडकरी समाज असतो. आम्ही बाबासाहेब आमचे असं म्हणून चालत नाही. बाबासाहेब तुमचे आणि आमचे नाहीये. बाबासाहेब इथे बसणारे संपूर्ण बहुजन समाजाचे आहेत. हे तुम्हाला पटवून देण्याकरिता आपण फार संकुचित झालेलं. आपण बाबासाहेबांना इतकं लहान केलं की बाबासाहेब म्हटलं की दलितांचा नेता. व्हॉट इज दिस? ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी या जगामध्ये तोडणे असा संविधान दिला या भारताला, ते बाबासाहेब कशी संकुचित होऊ शकतात? प्रत्येकाने बाबासाहेबांबद्दल सांगितलं, प्रत्येकाने सांगितलं. संविधान दिल्यामुळे त्यांना काय आत्मसन्मान मिळालेला आहे, समानतेचा अधिकार मिळालेला आहे, स्वातंत्र्य मिळालंय, बंधुभाव मिळालेला आहे. हा संविधान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी फक्त यांना दिला नाही, तुम्हाला दिला नाही, तर 120 कोटीची जनता ही या भारतामध्ये राहते. त्यांच्यावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचा उपकार आहे असं मी या ठिकाणी सांगितलं. 120 कोटी जनतेवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी उपकार केलेला आहे. या उपकाराची परतफेड कधी होऊ शकत नाही. समानतेचा अधिकार प्रत्येकांना, धम्मपालन करण्याचा अधिकार प्रत्येकांना, कोणाला काय व्हायचंय त्याचा अधिकार. आज संविधानावर लोकसभेमध्ये चर्चा होते, विधानसभेमध्ये चर्चा होते, तास लोक बोलतात. त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांचं आपण कशा पद्धतीने जयंती साजरी करावी असं रक्षक साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं. बाबासाहेबांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात टाकावं असं त्यांनी सांगितलं. काही समजलं तुम्हाला लोकांना? समजलं की नाही समजलं? डोक्यावर तर घेणारच, पण डोक्यातही टाकणार. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं, बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन करताना अगदी मनात असं नव्हतं की आपण बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन केलं पाहिजे. इतके सारे म्हणजे बहुजन समाजाचे नव्हे तर रिपब्लिकन पक्षाचे पण इतके सारे गटतट असताना बहुजन रिपब्लिकन एकता मंच स्थापन करण्याची गरज का पडली सुलेखाताईला? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन रद्द करून फक्त शेड्यूल कास्ट फेडरेशनचा एक पक्ष म्हणून न ठेवता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी ते रद्द केलं आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना समाजासमोर ठेवली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे कसं? परत तेच आलं, परत तेच आंबेडकराई म्हणजे कोण? दलित समाज, बौद्ध समाज. आणि म्हणून त्यामुळे बहुजन समाजाचे लोक आपल्याजवळ यायला तयार नव्हते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांची अशी होती की सर्व दलित, शोषित, अल्पसंख्याक, बहुजन समाज, आदिवासी सर्वांना घेऊन एक असा राजकीय पक्ष असावा ज्यामध्ये सर्वांना न्याय हक्काचा लढा आपल्याला देता येईल. आणि म्हणून बहुजन रिपब्लिकन एकता मंचची स्थापना झाली. आमचा प्रयत्न असा आहे, मी रिपब्लिकन नेत्यांनी एकत्रित यावं म्हणून RPSPL ला 8 दिवसाचं उपोषण केलं. 8 दिवस मी उपाशी राहिली. त्यावेळेस मला माहित नव्हतं की आपल्याला पाणी पिता येत नाही. 8 दिवस सर्व रिपब्लिकन नेते माझ्याकडे आले, ताई आपण उपोषण सोडा. पण गटतट काही संपले नाही. मी गटतट संपण्याचं कारण
एकही दिसत नाही मला, पण माझा विश्वास आहे की सर्व कट जरी असतील तरी ते का मंचावर येऊ शकतात. वैचारिक मध्येच नाही आहेत ना, आलं का लक्षात? आणि हे कठीण काम नाही, आणि हे फक्त मी करू शकते, आणि सगळ्या रिपब्लिकन नेत्यांना एकत्रित आणून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करण्याचा संकल्प महात्मा ज्योतिबा फुले आणि बाबासाहेबांच्या या प्रतिमेसमोर आपण संकल्प करूया. माझा विश्वास आहे. ऍक्च्युली मी कशी आहे ना, मला असं वाटलं बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर करा. आपल्यापैकी सर्वांना माहित आहे इलेक्शन कमिशनर कडे रजिस्टर्ड पार्टी करावं म्हणजे ते पण काही खेळ नाहीये. आधी माझ्याकडे इलेक्शन कमिशनर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पत्र येतात बहुजन रिपब्लिकन एकता मंचाना, राज्याचे निवडणूक आयोगाचे पत्र येतात, प्रत्येक GR माझ्याकडे येतो. इलेक्शनच्या संदर्भामध्ये प्रत्येक GR माझ्याकडे येतो की त्या इलेक्शन कमिशनरकडे बहुजन रिपब्लिकन एकता मंच रजिस्टर्ड झाल्यामुळे. पण बहुजन रिपब्लिकन एकता मंच हे राजकीय नाहीये, हा राजकीय मंच अजिबात नाही. आम्ही स्वतः राजकारणी नाही आहोत, मी स्वतः राजकारणी नाहीये. मला जर पाहिजे असतं मी माझ्या कार्यकर्त्या लेकरांना सांगते, आज सत्तेमध्ये बीजेपी सत्तेमध्ये आहे, राज्यामध्ये केंद्रामध्ये, मला पाहिजे ते पद मी घेऊ शकते. पण मला त्या पदासमोर मला ते पद फार तुच्छ वाटतं, फार लहान वाटतं. माझ्या जवळ जे परमनंट पोस्ट आहेत कवाडे सर, तुम्ही ऐकून घ्या, आज मला आमदार खासदार मंत्री हे पद फार लहान वाटतात. कारण माझ्याजवळ 2 पद अशी आहेत जे माझ्याजवळ परमनंट आहेत आणि मरेपर्यंत राहतील. ते म्हणजे बाबासाहेबांची एक भीम सैनिक आणि बौद्ध उपासिका म्हणून हे 2 पद माझ्यासोबत आहेत. आणि म्हणून ही लढाई जी आहे ही लढाई सुरूच राहणार आहे. अपने साथ कितने लोग आए ये बहुत जरूरी नहीं है, लढाई लढना जरूरी है. आणि म्हणून ताईंनी बहुजन रिपब्लिकन एकता मंच कायम ठेवलं. जेव्हा जेव्हा मला वाटतं तेव्हा मी सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न करीन आणि तो पूर्ण होईल. या ठिकाणी मी एवढंच सांगते की बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या माध्यमातून आम्ही एकच सांगतोय, बहुजन रिपब्लिकन एकता मंच का यही सपना परम पूज्य डॉक्टर बाबा साहब के समाज को स्थापन करने का संकल्प हम पूरा करेंगे, हे आमचं घोषवाक्य. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळे एकत्रित झालेल्या, मी जास्त काय बोलत नाही. कवाडे सरांना थोडंसं हळूच मी दाखवलं माझ्या मोबाईलवर की मी आता तास दिल्लीला जाऊन आली आणि सुप्रीम कोर्ट मध्ये मी पिटिशन दाखल केलं. मी फक्त त्यांच्या पुरते म्हटलं होतं, त्यांनी आता ब्लाउज स्पीकर मध्ये सांगून दिलं. म्हणून मी वंदनांना म्हटलं चिठ्ठी द्यायची थांबव, कारण मी त्यांना फोटो कसला दाखवला माहितीये, मी सुप्रीम कोर्टामध्ये वकिलाचा कोट आणि गाऊन घालून पिटिशन फाईल केलेली आहे आणि तो पेपर मध्ये येईल कोणत्या तारखेला, 14 एप्रिलला. दिखा देंगे बाबा साहब की बेटी कि ये एक नया हमने डाला है. कारण आपल्याला जो निर्णय मिळणार आहे, बुद्धगया टेम्पल ऍक्टचे मोर्चे आपण काढणार, आपण धरणं आंदोलन देणार, सर्व करणार, पण निर्णय जो मिळणार आहे तो सुप्रीम कोर्टातून मिळणार आहे. आणि म्हणून सुलेखा ताई, नलिनी ताई, नारायणराव कुंभारेच्या नावाने पिटिशन एक बाईने संपूर्ण भारतामध्ये पहिली पिटिशन बुद्धगयामध्ये टाकलेली आहे. आणि त्याचंही कारण मी तुम्हाला कवाडे सर सांगते की ससाईवंतीजींनी जेव्हा पिटिशन टाकली होती 13 वर्षापूर्वी, तेव्हा राम जन्मभूमीचा निर्णय झालेला नव्हता. आणि माझ्या पिटिशन मध्ये मी सांगितलेले आहे की जर तुम्ही राम जन्मभूमीचा निर्णय आस्थावर घेऊ शकता तर बौद्धांचा हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. या याच्यावर मी पिटिशन टाकलेली आहे. मला काही जास्त बोलायचं नाही, मला जास्त काही सांगायचं नाहीये. मला माझ्या आईने म्हटलं होतं, मी जेव्हा माझे वडील गेले आणि 1982 साली जेव्हा वडील गेले तेव्हा मी विद्यार्थी होती, LLB सेकंड इयरला शिकत होती. तेव्हा माझ्या आईला म्हटलं की आता वडील गेले, वडिलांचं काम मी पुढे नेणार. ती म्हणाली समाजाच्या भानगडीत पडू नको बरं, तू समाजाचं काम करू नको बरं, हा समाज तुला काही डोक्यावर घेणार नाही बरं, तुला काही धन्यवाद देणार नाही ग. तुझ्या बाबांनाच त्यांनी
विचारलं नाही या समाजाने तर तू काय करणार आहे, तू काय टिकणार आहे. मी माझ्या आईला आज सांगते, आज जरी ती हयातीत नसेल तरी मी तिला आज सांगते, पहा तुझी पोरगी शेवटपर्यंत या मिशन मध्ये काम करत आहे. आता ती इतकी परिपक्व झालेली आहे, इतकी परिपक्व झालेली आहे की ती मागे वळून बघतही नाही की समाज मला धन्यवाद देईल किंवा माझं कौतुक करेल. माणूस इतका परिपक्व होऊन जाते की एकच ध्यास राहते, मला समाजाला देणं. आणि ते देण्यामध्ये जो आनंद आहे तो बाजारामध्ये विकत मिळू शकत नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलून आपले 2 शब्द समाप्त करते. जय हिंद, जय भारत.